लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी शाकभाजी मिळते किंवा सप्त्यामध्ये जशी शाकभाजी मिळते तशी शाकभाजी आपल्याला घरी करता येत नाही असं आपल्याला वाटतं आणि बऱ्याचशा लेडीज घरी येऊन ट्रायसुद्धा करतात, पण म्हणावी अशी जमत नाही. तर टेन्शन घेऊ नका, खूप जास्त सोप्या पद्धतीने अगदी तशीच शाकभाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. जास्त काही तामझाम नाही आहे तिचा, त्यामुळे झटपट होते. तर इथे मी 3 बटाटे कट करून घेतलेले आहेत साल काढून आणि हरभरे घेतलेत. हरभरे 5 ते 6 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आणि हे 2 ते 3 पाण्याने धुवून स्वच्छ आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि कुकरमध्ये 1.5 ग्लासच्या आसपास पाणी घालायचं आहे. पाणी खूप जास्त घालणार नाही आहे मी, कारण की मला भाजी पातळ करायची नाही आहे आणि हे नंतर जे राहिलेलं पाणी आहे ते मी वापरणारसुद्धा आहे भाजीत, त्यामुळे पाणी मोजकंच घातलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून एक 5 मिनटं बारीक गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे मी वाटण काढून घेते. कढई म्हणाल अशी काय दिसते आज, तर आधी मी पुऱ्या तळून घेतल्या. ते खूप जास्त उशीर झालेला मला, म्हणून मग कुकर होईपर्यंत पुऱ्या तळून घेतल्यात. आता एकीकडे चला वाटण काढून घेऊया. इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे, तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. अद्रक असेल तर नक्की टाका, माझं संपलं होतं म्हणून मी नाही टाकलं आहे. तरी काही फरक पडत नाही, अद्रक नाही टाकलं तरी खूप जास्त छान टेस्ट येते. असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. तर आता इथे खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. किसलेलं खोबरं असल्यामुळे खूप जास्त पटकनी भाजलं जातं. तर खोबरं भाजताना कधी पण कढईकडेच लक्ष द्यायचं, इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर मग खोबरं जळू शकतं आपलं. तर आता खोबरं हे भाजून झाले, मी काढून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा भाजूनसुद्धा डायरेक्ट वाटायला घेऊ शकता, पण मी कांदा वाटणात वापरणार नाही आहे. इथे मी आता तीळ घेते 1 चमचाभर आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे आता आपल्याला वाटून घ्यायचे. जर पुदिना असेल तर नक्की घाला, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला आहे. आणि आता इथे अंदाजे मी तेल घेतलं, एक 2 ते 2.5 पळी तेल असेल. तेल शक्यतो थोडंसं जास्त लागतं शाकभाजीला. त्यानंतर मग कांदा घेतला आहे मी, 2 मोठे कांदे कट करून घेतलेत बारीक. तुम्ही हवं तर हे वाटणातसुद्धा घालू शकता किंवा मग असं परतून कांदा घातलात तरी खूप जास्त छान टेस्ट येते शाकभाजीला. आणि खूप परफेक्ट अशी मी अगदी झटपट होणारी, कमी साहित्यात होणारी शाकभाजी दाखवते, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तर तुमच्यासोबत बोलता बोलता कांदा छान मऊ झाला आहे. आता जे वाटण करून घेतलं होतं आपण ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. वाटणसुद्धा खूप छान असं परतवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर तरी, कारण की वाटण व्यवस्थित छान परतलं तर मग भाजीला चव खूप छान येते आणि तेलसुद्धा खूप छान सुटतं भाजीला, अशी तर्रीदार भाजी दिसते. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वाटण परततोय त्यावेळेस ते 1 ते 1.5 मिनटापेक्षा जास्त वेळच परतायचं. अगदी 1-2 मिनटामध्ये परतायचं असं नाही करायचं, तर थोडं जास्त वेळ परतवून घ्यायचं. आता छान तेल सुटले. इथे मी हा काळा मसाला घातला आहे, म्हणजेच गरम मसाला, आणि त्यानंतर पावभाजी मसाला घातला आहे मी 1.5 चमचा आणि त्यानंतर आपल्याला धना पावडर घालायची 1 चमचा. त्यानंतर मी इथे लाल तिखट घातले. लाल तिखट थोडं कमी घातलं आहे कारण की मी कांदा मसाला जास्त वापरणार आहे. तर कांदा मसाला घालते मी आत्ता. एक 3 ते 4 चमचे मी कांदा मसाला घातला आहे. माझा चमचा छोटा आहे म्हणून मी 3 ते 4 चमचे घातले. तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी हळद घातली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोले मसालासुद्धा घालू शकता, त्यानेसुद्धा खूप जास्त छान टेस्ट येते आपल्या भाजीला. आणि मटन मसाला घातलात तरी चालेल, पण इथे मी बेसिक मसाले घातलेले आहेत. आणि बहुतेक वेळा काय आहे, ही भाजी करताना वाटण काढताना लोक गरम मसाला, जे खडे मसाले असतात ते तेलामध्ये परतून वगैरे वाटतात. त्यानेसुद्धा खूप छान चव येते भाजीला, पण प्रत्येक वेळी घरामध्ये खडे मसाले अवेलेबल असतीलच असं नसतं. त्यामुळे मग मी सुरुवातीलाच तो गरम मसाला घातलेला आहे. तर तुम्ही जर खडे मसाले वापरलेत तर मग गरम मसाला नका वापरू. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असं वाटण आपलं परतून घेतलं आहे मी. 2 मिनटं मसाला टाकल्यानंतर 2 मिनटं वाटण परतवून घेतलेलं आहे व्यवस्थित. जर वाटण खूप कोरडं वाटायला लागलं तर 1 चमचाभर फक्त पाणी त्यात घालायचं आणि परतत राहायचं. बारीक गॅसवर परतलं आहे मी. आणि त्यानंतर हे जे हरभरे आणि बटाटा आहे तो घातलेला आहे. हरभरा खूप जास्त व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. एकदम व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे मऊ. आणि आता हे छान मी हलवून घेते. तुम्हाला जर भाजी पातळ करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी वाढवू शकता. जर अशी सुक्की ठेवायची असेल तर अशी सुद्धा ठेवू शकता.
त्यामध्ये थोडंसंच पाणी घालणार आहे, कारण की मला ही पुरीसोबत खायची आहे, त्यामुळे मला जास्त पातळही नको आहे आणि एकदम सुक्कीसुद्धा नको होती. तर असं मी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये करायची आहे किंवा जशी करायची आहे, पातळ किंवा सुक्की लपथपीत, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. एक 3 ते 4 मिनटं छान अशी स्टीम काढून घ्यायची आपल्याला. आणि मी मीठ विसरले होते, आपण सुरुवातीला मीठ टाकले, त्यामुळे नंतर मीठ थोडं बेताट टाकायचं. आणि मग हे मीठ टाकल्यावरती भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं फक्त स्टीम काढून घ्यायची. म्हणजे कसं मसाले आणि सगळं हे एकजीव होतं आणि बटाट्याला व्यवस्थित छान असा त्या मसाल्यांचा फ्लेवर येतो. त्यामुळे एक 3 ते 4 मिनटं मी वाफ देऊन घेतली आहे. आणि ते कसुरी मेथी मी हातावरती कुस्करून घातली आहे. जर कसुरी मेथी नसेल तर शेवटी तुम्ही कोथिंबीर घातलीत तरी चालणार आहे, पण कसुरी मेथीने खूप जास्त छान फ्लेवर येतो भाजीला. तर आता ही आपली भाजी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. अगदी झटपट होते आणि परफेक्ट अशी बनवून तयार होते. जास्त वाटण घाटण जास्त काही ह्याचं हे नसतं. खूप कमी साहित्यामध्ये, बेसिक साहित्यामध्ये ही भाजी करून तयार होते. तर आजची माझी रेसिपी कशी वाटली हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. तुमचं एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तर आता ही भाजी मी पुरीसोबत खाणार आहे. तुम्ही हवं तर चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप जास्त छान लागते, भातासोबतसुद्धा खूप जास्त छान लागते आणि खूप अप्रतिम झाली होती भाजी, खरं सांगते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करूनच बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि छान छान ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि लाईक छान आणि खूप छान कमेंट करत जा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.